एक गमतीचा भाग म्हणून जाता आता सांगतो, कारण करवीरच्या मातीनी अनेक सुपुत्र दिले, त्याच्यामधलं एक मोठं नाव म्हणजे खगोलशास्त्रज्ञ नारळीकर सर, तेही इथलेच. नारळीकर सरांशी एकदा गप्पा मारताना नंतर मला ते म्हणले, राहुल तुला एक गंमत सांगू का म्हणले माझ्या आयुष्यातली. म्हणलं सांगा. स्कॉलरशिप मिळून म्हणले मी लंडनला शिकायला गेलो, यंग. ही गोष्ट 50 ते 60च्या दशकातली ते बोलत होते. आणि म्हणले 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारीच्या काळात, विशेषतः 15 ऑगस्टला तिथला जो राजदूत असतो तो तिथल्या सगळ्या इंडियन्सना आदल्या दिवशी रात्री आणि सांगतो की उद्या देशाचा स्वातंत्र्य दिन आहे, त्यासाठी आपण सगळे आज एकत्र जमलोय इथं कॉन्सुलेटमध्ये. तर म्हणजे आम्ही सगळे विद्यार्थी गेलेलो आणि मग भारतातले सगळे तिथे जे काय शिकणारे, त्यावेळेला 200-300 लोक असतील इंग्लंडमधले, ते सगळे आलेले, काम करणारे, शिकणारे, भारतातनं तिथं जाऊन सेटल झालेले. आणि मला 1-2 लोक म्हणली पश्चिम महाराष्ट्रातली आमची भेटली, एक साताऱ्याचा, एक कोल्हापूरचा. आणि मग आमच्या गप्पा सुरू झाल्या. राहिला आपलं कोल्हापूर म्हणजे कसं, अमुक कसं, आपलं आणखीन एक ते जिव्हाळ्याचं असतं ना, आणखीन जवळचं गाव म्हणून. आणि म्हणले मागणं अचानक मला हाक आली आहे रांडेच्या. म्हणले हे कोल्हापुरी कोण बोलतंय म्हणून मागे वळून बघितलं तर मागं म्हणे एक ब्रिटिशांचा गठ्ठा उभा होता. तर म्हणजे मला असं वाटलं काहीतरी भास झाला आपल्याला, हे काहीतरी असं कोण बोलतं का म्हटले. म्हणून मी परत म्हणले आपले बसून राहिलो. परत थोड्या वेळाने आमच्या गप्पा चालू असताना माझ्या खांद्यावर हाताला रांडेच्या मीच बोलतोय. कोण आहे म्हणून बघितलं तर एक अत्यंत जखड म्हातारा 3-piece सूट घातलेला, वाकलेला, हातात टिपिकल ब्रिटिश पद्धतीच्या मिशा आणि स्टिक, मीच बोलतोय. म्हणला अरे म्हणलं तुम्हाला कोल्हापुरी मराठी येतं? तर त्या माणसाने असं विचारलं शाहू महाराज माहिती आहेत का? आता माहिती आहेत का म्हटल्यावर नारळीकर म्हणलं अहो असं कसं? म्हणलं आमचा राजा होता माहिती आहे. शाहू महाराजांचे शिक्षक माहिती आहेत का? हो म्हणले. फ्रेझरांचं नाव ऐकलंयस का? तेव्हा ते म्हणले हो मी फ्रेझर. म्हणले फ्रेझर जवळजवळ 100च्या थोडं आधी गेले, इतके जगले. हा, त्यामुळे फ्रेझर नारळीकरांना तिथे भेटले. आणि तो माणूस किती या मातीशी एकरूप झाला असेल. म्हणून मी फक्त उदाहरण दिलं की इथली भाषा शिकून संपूर्ण हिंदुस्थान दाखवण्याचं काम फ्रेझरांनी त्या काळात शाहू महाराजांच्या बाबतीत केलं. की तू सगळा देश बघ, त्याशिवाय तुला कळणार नाही की तू जे राज्य करतोयस ते कुठल्या पद्धतीचं करणार आहेस. इतरही अनेक शिक्षक होते मराठी, त्यांना खरेंपासून सगळे, या सगळ्याच शिक्षकांचं कर्तृत्व मोठं आहे की त्यांनी उत्तम विद्यार्थी घडवण्याचं काम त्या काळामध्ये केलं. त्याचं एकमेव कारण असं होतं की एकीकडे फ्रेझरांसारखा माणूस असताना दुसरीकडे ब्रिटिश राज्यकर्ते होते की जे वेगवेगळ्या लॉ, मुस्लिम लॉ, हिंदू लॉ पासून वेगवेगळे लॉज करून त्या काळात राजकोटमध्ये शिकवले जायचे. त्याचं कारण आपल्याला कित्येक गोष्टी अजूनही लक्षात येत नाहीत. फोडा आणि झोडा नीती याचा अर्थ मारामारीशी संबंधित नसतो. वैचारिक दृष्ट्या फूट जर पाडली तर उत्तमरित्या राज्य करता येतं. याचं सगळ्यात मोठं लक्षण आजही जर तुम्ही कोणी कधी जाऊन बघाल तर जरूर बघा, आपली लोकसभा आहे. लोकसभेचे अध्यक्ष सध्या सुमित्रा महाजन जिथनं आज जातात तिथं लोकसभेचा सेंटर पिलर आहे. 1919 साली ही लोकसभा बांधायला ब्रिटिशांनी सुरुवात केली. 1921ला ती पूर्ण झाली. क्वीन एलिझाबेथच्या हस्ते तिची पायाभरणी झाली होती. 6 एकरचा परिघ असलेली मोठी 172 खांब बसलेली आपली लोकसभा आहे. पण त्याचा जो सेंटर पिलर आहे, जिथनं अध्यक्ष आज जातात लोकसभेच्या, त्या सेंटर पिलरला वरती छतावरती ब्रिटिशांनी चातुर्वर्ण्य कोरलाय. आणि तो आजही मिटलेला नाही नॅशनल मॉन्युमेंटच्या नावाखाली. कारण त्याच्यात त्यांनी लिहून ठेवलंय की जोपर्यंत हा देश असा विभागलेला राहील तोपर्यंत ब्रिटिशांची सत्ता एक खांबी राहील. त्याचं हे प्रतीक आहे. हे त्या काळात फोडा आणि झोडा नीतीचं सगळ्यात मोठं त्यांचं तत्व होतं. आणि त्या पद्धतीने ते समाजात फूट जेवढी पाडता येईल तेवढी पाडत राहायची, जेणेकरून आपल्याला सत्ता उपभोगता येईल हा विचारही करत होते. ब्रिटिश दोन्ही पद्धतीचे होते. अत्यंत अत्याचारी अविचारी ब्रिटिशही आपण पाहिले. त्यामुळे अशा वेळेला फ्रेझर सारखा एक माणूस महाराजांना घडवतो. आणि तो घडवत असताना जी काय आपल्याकडे एक सगळी एक मस्ती असते राजा म्हणून असण्याची वगैरे वगैरे, ती कुठेही न दाखवता महाराज पूर्णपणे ते सगळं ऐकतात. त्याचं एक उत्तम पत्र उपलब्ध आहे. ते अशासाठी की त्या काळामध्ये लग्न लवकर व्हायची. लक्ष्मीबाई राणी साहेबांवर जेव्हा महाराजांचा विवाह झाला त्यावेळेला फ्रेझरांनी त्यांना एक पत्र पाठवून असं सांगितलं, कारण फ्रेझरांची बदली झाली होती त्यावेळेला. तर फ्रेझरांनी असं सांगितलं की तुमच्याकडे ही पद्धत आहे बरोबर आहे, पण मेडिकल सायन्सनुसार आमच्याकडे असं म्हणलं जातं वैज्ञानिक तत्वानुसार की जोपर्यंत ती पूर्णपणे रजस्वला होत नाही आणि वयात येत नाही तोपर्यंत कुठल्याही प्रकारे तिला बाळणपणाला किंवा याला सामोरं जाऊ देऊ नये. तिचं परिपक्व शरीर झाल्याशिवाय हे करू नका.
आणि सांगितलं तर आश्चर्य वाटेल, पुढची 4 वर्ष महाराजांनी ते पाळलंय त्या काळामध्ये. हे लोकांना माहीत नसतं म्हणून मुद्दाम सांगतोय. पूर्णपणे 4 वर्ष लक्ष्मीबाई राणीसाहेब वयात येईपर्यंत महाराजांनी काही प्रकारे हे केलं नाही की नाही मला फ्रेझरांनी सांगितलं आणि तो वैज्ञानिक दृष्टिकोन डोळ्यापुढे ठेवूनच मला माझ्या बायकोशी सगळं वर्तन केलं पाहिजे. हे का मी सांगतोय, ज्या पद्धतीची किटाळं नंतर महाराजांवरती उठवली गेली, हे असं वागणारा माणूस हा इतका स्खलनशील आणि चुकीचं वागलेला असेल का याचा विचार आपण केला पाहिजे. सुदैव आहे की वाचन असलेल्या लोकांना माहिती असेल, नरफाटकांचं अतिशय उत्तम पुस्तक आहे या सगळ्या विषयावरचं. 3 व्याख्यानं, त्याच्यात या संपूर्ण त्यांच्यावरच्या आरोपांवरती अतिशय सविस्तर नरफाटकांनी लिहिलेलं आहे. सांगण्याचा उद्देश असा की हे सगळं करणारा राजा इतका वेगवेगळ्या पद्धतीने वागायचा. आज आपण आधुनिकतेची कास धरत सगळं सरकार पुढे चाललंय, वैज्ञानिक युगात, 21व्या शतकात, कॉम्प्युटरच्या युगात असं म्हणतो. खडखड्यातनं जाताना कुठंतरी एखादी म्हातारी मध्ये यायची आणि म्हणायची, हातातोंडाशी आलेलं पोरग गेलं राजा, कुकू कधीच मिटलं होतं, 3 वेळा चक्रा मारल्या तुझ्या कारकून कचेरीत, पण माझ्या नावाने जमिनीचा कागद होईना, दिल का? महाराज म्हणायचे, असं दे, काय तुझ्याकडे असेल तर दे. पोलक्यात हात घालून ती आपली देऊन टाकायची. महाराज म्हणायचे, कोणाकडे बघा रे बाबा, आणि ते तो काय बघायचं ते बघायचं कारभारी सगळं. परत त्या भागातनं जेव्हा केव्हा जात असेल तेव्हा लक्षात ठेवल्यासारखं महाराज त्या ठिकाणी थांबायचे आणि म्हणायचे, हिथंच त्या म्हातारीने विचारलं नव्हतं काय झालं का तिच्या कागदाचं. मागचा माणूस फाईल काढून सगळा गठ्ठा काढून त्यातनं कागद काढायचा आणि म्हणायचा, वय महाराज तिच्या नावाने करून दिलाय मी कागद, झालंय सगळं बरोबर आहे, काय चूक नव्हती. असं मग एखाद्या हुजऱ्याला बोलवायचं, हे इकडे. बरं, त्यांना कुठल्याही हुजऱ्याचं नाव कधीही पाठ नसायचं. महाराजांचं ते एक वैशिष्ट्य होतं. ज्या ज्या वेळेला कोणालाही बोलवायचं असेल तर एकच हाक असायचे, ए नंबरवार, म्हणजे जो कोण असेल तो बोंबलत येणार महाराजांसमोर. नंबरवार म्हटलं की जो असेल त्यांनी यायचं, ये इकडं. ती म्हातारी इथं भेटली होती, ती कुठे बघ, हे नाव बघ, बघ तिकडं जाऊन. आणि जिथं कुठं तिचं घर असेल, झोपडी असेल, जे काय असेल, तिथं जाऊन तो कागद दिला जायचा तिला की तुझ्या नावाने केली बाबा जमीन. आज जेव्हा शासन असं म्हणत असतं की 7/12चा उतारा कॉम्प्युटराईज घरपोच शेतकऱ्यांना देतो, तेव्हा म्हणावं असं वाटतं 125 वर्षापूर्वी हे महाराज काही नसताना करत होते. कुठेही त्याला फरक नाही पडला त्या काळामध्ये. त्यामुळे ज्या ज्या विषयांमध्ये महाराजांनी काम केलं ते करत असताना स्वतः लक्ष घालून केलं. शिवाजी महाराजांच्या गादीचा वारस म्हणून हे फार महत्वाचं मला लक्षण वाटतं. त्याचं कारण महाराजांचं, शिवाजी महाराजांचंही आयुष्य जर ताडून बघाल तर लक्षात येईल, मी राजा म्हणून सिंहासनावर बसतो तुम्ही बघा असं कधीच नाही. प्रत्येक मोहिमेत मी पुढं, माझ्याबरोबर तुम्ही, हा विचारच फार महत्वाचा असतो की आपण सगळ्यांना बरोबर घेऊन जायचं, आपण राजा म्हणून राहायचं आणि बाकीच्यांनी काम करायचं असं नाही. त्यामुळे सर्व क्षेत्रात काम करताना महाराजांनी हा विचार प्रामुख्याने त्या काळात केलेला दिसतो. नाटक असेल, संगीत असेल, अल्लादिया खा साहेबांसारख्यांचं 57 लोकांचं कुटुंब देशोधडीला लागलेलं, फिरत फिरत आलेलं, महाराजांना गाणं आवडलं, सगळं आवडलं, राजगायक म्हणून ठेवून घेतलं. बरं, नुसतं ठेवून नाही घेतलं, अधिकार दिला आणि अधिकार देऊन जयपूर अत्रोरी घराण्याच्या 1400 चिजा आज कोल्हापुरात जतन केलेल्या आहेत. हे किती लोकांना माहिती असतं. एवढी मोठी संगीत परंपरा की सरस्वतीबाई राणे असतील, मोगूबाई कुर्डीकर असतील, किशोरीताई आमोणकर असतील, आरती अंकलीकर टिकेकर असेल, श्वेता सडोलीकर असेल, ही पुढची संपूर्ण पिढी आज जी घडलेली आहे त्या घराण्यातली, या सगळ्याच्या इतिहासाची पाळंमुळं शोधायला गेलं तर ती आपल्याला कोल्हापुरात सापडतात की या ठिकाणी मंजिका, बुर्जिका आणि पुढच्या सगळ्या लोकांनी त्या 1400 चिजा जतन केलेल्या आहेत त्या काळातल्या. त्यामुळे संगीत हा विषय म्हणलं तर ते केलेलं आहे. नाटक म्हणाल तर नाटकाला त्यांनी उत्तम सर्वार्थाने काम केलेलं आहे. पण या सगळ्याच्या पलीकडे जाऊन मला असं वाटतं की मुळात समाज एकत्र करण्यासाठी काम करणं हा भाग फार महत्त्वाचा असतो आणि तो त्या काळात महाराजांनी फार मोठ्या प्रमाणावर केला. कोल्हापूरकरांना मी कोल्हापूरमधली हॉस्टेल्स आणि जे काही महाराजांनी बोर्डिंग्ज उभी केली आणि त्याच्यातून सगळं शिक्षणाचा मोठा पाया उभा केला त्याच्याविषयी वेगळं सांगायची गरज नाही. मला फक्त एकच सांगावंसं वाटतं, फार कमी लोकांना ते माहिती असेल म्हणून, पहिलं बोर्डिंग महाराजांनी जेव्हा काढलं तेव्हा पहिल्या बोर्डिंगमध्ये प्राथमिक शिक्षण सक्तीचं करण्याचा कायदा केल्यानंतर सगळ्याच मुलांना वेगवेगळ्या जाती धर्माच्या तिथं आणून ठेवलेलं होतं. कारण त्यांचं म्हणणं होतं एकत्रित शिकू द्या, शिक्षण एकदा मिळालं की मग सगळे डोक्यातली किलमिश दूर होतील, जळमट बाजूला पडतील आणि मग स्वच्छ विचारांनी माणूस म्हणून सगळे पुढे येतील. पण रात्री अपरात्री अचानक सरप्राईज व्हिजिट ज्याला म्हणतात तसं महाराज कधीतरी भेटायला जायचे की काय चाललंय बघू हॉस्टेलवर. बघायचे तर एका बाजूला मराठीचे पोरं जेवून ताणून दिले, दुसऱ्या बाजूला बामणाची पोरं दुसऱ्या चौकामध्ये, तिकडं बाकीच्यांची आणि बहुजनांची पोरं बाहेरच्या वरांड्यात. एक छोटा रॉकेलच्या दिव्याला ती वारा लागतोय तर कोणतरी ते हात काळे होत आहेत तरी धरून बसले आणि ते काम करत बसलेत अभ्यास.
महाराज म्हणायचे काय रे, त्यांच्याबरोबर दिवसा नाही बसतायत ना, मग रात्रीच्याला असा अभ्यास करावा लागतो आम्हाला. मग महाराजांच्या लक्षात आलं की जरी आपण कितीही ठरवलं कायद्याने तरी ही माणसं अशी एकत्र येणार नाहीत. म्हणून मग महाराजांनी जातवार बोर्डिंग केली की एकदा शिकून बाहेर आले की ती जात गळून पडेल आणि माणूस म्हणून ते पुढे येतील, हा त्यामागचा विचार होता. बरेच लोक आजही म्हणताना असा आरोप करताना दिसतात. शेवटी महाराजांनी काय केलं, जातवारच बोर्डिंग केली ना. लिंगायतांचं वेगळं, मुस्लिमांचं वेगळं, ब्राह्मणांचं वेगळं, प्रत्येक बोर्डिंग वेगळं केलं, मराठ्यांचं वेगळं. त्याच्यामागचा मूळ हेतू हा होता. त्याचं एकमेव कारण असं होतं की अधिकार ग्रहण केल्यानंतर जेव्हा महाराजांनी संपूर्ण करवीर प्रॉव्हिन्स हिंडलं, बरं निगुतीनं संसार करणं असं बाईच्या बाबतीत म्हणलं जातं. महाराजांना ही सूचना की आपलं करवीर प्रॉव्हिन्स बघा ही देणारी महाराणी होत्या बरं का. कारण महाराज किती शिकलेत, हिंदुस्थान बघितलेला आहे सगळा, त्यांनी हे माहितीच होतं. तरी लक्ष्मीबाई राणीसाहेब म्हणाल्या आपल्याकडे एक म्हण असते की गाव पाहिलं हिंडून आणि घर राहिलं धुंडून, संस्थान तर बघा. आणि म्हणून महाराज बघायला गेले. बरं असं काही त्या काळामध्ये काही व्हॉट्सॲप, जाहिराती, फ्लेक्स, पेपर, त्याच्यामधनं अभिनंदनाचे ठराव असलं काही नव्हतं. त्यामुळे कोणाला माहिती असायचंच कारण नाही की दत्तक पुत्र म्हणून आलेले आणि अधिकार ग्रहण केलेले शाहू महाराज दिसतात कसे. बरं महाराज साध्या विषयात हिंडायचे, कधी सगळा रिच्युअलचा ड्रेस घालून हिंडलेत बघीत बिगीत बसून, असलं नाहीच. अक्षरशः क्वचित दरबार भरवलाय महाराजांनी. बोटावर मोजणारे असतील, जास्त रमेश जाधवच सांगू शकतील, पण माझ्या मते क्षात्र जगद्गुरुपद, अधिकार ग्रहण, अक्कासाहेब महाराजांचा विवाह, अशी काही मोजके गोष्टी असतील की ज्यावेळेला मोठा दरबार भरला. अदरवाईज महाराजांचा दरबार हा जनतेतच चालायचा. म्हणजे जनता दरबार हा शब्द आजच्या काळात आला असेल 21व्या शतकात, पण महाराजांचा खरा खरा जनता दरबार होता असं त्या काळातला, असं म्हणलं पाहिजे, अशी परिस्थिती होती. त्यामुळे मग महाराज असे त्या पद्धतीने त्या काळात जगत होते. ते गेले कुठेतरी. इंग्रजांनी सुरू केलेली कुठली तरी 2 खोल्यांची एका ठिकाणची शाळा बघितलं तर शाळा बोंबलत उघडी पडलेली. पोरं बाहेर खेळतायत, काही लंगोटी लावलेली वेडेवाकडी पोरं एका भिंतीला सावलीत गपचूप अशी अंग मुडपून उभी आहेत. महाराजांनी ज्याला कारलं गो, शाळा चालू आहे की म्हणले. आणि मग मास्तर कुठे गेलाय, पाटलाच्या वाड्यावर शेंगा काढायला बोलवले म्हणले त्याला शेतावर. आणि मग आता येईल तेव्हा होईल शाळा. आणि मग तुम्ही का बाजूला उभे, आम्ही खालचे आहे ना म्हणले, आम्हाला त्यांच्यात चालत नाही, शिवाशिव नाही. अरे मग शाळेत बसताना कुठं बसतो म्हणले, बाहेरनंच शिकावं लागतंय, आतमध्ये आम्हाला जागा नाही म्हणले वर्गात. आणि त्यात बी काही चुकलं विचारलेलं आमच्याकडनं तर हातातला फोक फेकून मारतोय म्हणला मास्तर. तो लागला नाही तर आतलं पोरग उठून नेऊन देते, चुकून अंगाला लागला तर फोक पण आत नेत नाहीत, मग दुसरा फोक आणावा लागतो म्हणले, कारण तो आम्हाला शिवला फोक. महाराजांना विचित्र वाटलं. आणि तेवढ्यात तिकडून मास्तर आला. तर मास्तर काही ओळखत नव्हतं हे आलेले कोण आहेत बाबा. हातात शेंगांची पिशवी. मास्तरने विचारलं काय पाहुणं इकडं कुठं, काय म्हणले शाळा आहे की चालू म्हणले. आता काय चालू आहे म्हणलं, दुपारचे 3 वाजून गेले म्हणले, आता ह्याच्या पुढं काय शाळा अजून आहे, तेवढी होईल सोडून देऊ म्हणले, उद्या शिकवीन. अहो असं कसं, असंच चालतंय म्हणले, काय करणार गावगाड्यात, पाटलाने शेंगा काढायला बोलवलं, जावं लागतं म्हणले अशा वेळेला. बरं म्हणले, ही पोरं बाहेर का शिकतात, हा म्हणले खालचे आहेत म्हणले, मांग नंदीबैलवाले पंगडवाले सगळे खालची लोक, त्यांना कोण येणार म्हणले अशा सगळ्यांना. असं कसं म्हणले, बसवा की त्यांना. हो म्हणले, तुम्ही लय शहाणे म्हणले, तुम्ही सांगता बसवा म्हणून काय बसू म्हणले. कळ्याच्यात महाराजांनी त्यातल्या एका पोराला उचललं आणि त्याच्या कपाळावर घासायला सुरुवात केली, त्याची सगळी माती काढून टाकली. मास्तरला कळलं. मास्तर म्हणलं हो पाहुणं काय करताय. नाही म्हणले, बघतो धूळ बाजूला काढून कुठं त्याच्या देवानं त्याला जन्मताला शिक्का बिक्का दिलाय का जातीचा त्याच्या कपाळावर. हे म्हणले असं कधी असतं काय, कळतं की म्हणले कुठल्या घरात जन्माला आलंय ते. महाराज म्हणले ते कुठल्या घरात जन्माला आलंय ते कळतं वगैरे सोड, जन्माला घालताना जर देवाने त्याच्या कपाळावर शिक्का दिलेला नाही त्याच्या जातीचा तर तो लावणारा तू कोण म्हणले, उद्यापासून वर्गात बसलं पाहिजे. हा म्हणले तुम्ही लय सांगताय म्हणले, गावगाडा सोडून मी जर वागलो तर लाद घालून हाकलतील की म्हणले उद्या मास्तरकीवरनं मला, माझी पोट मला महत्वाचं नाही का म्हणले. हे सगळं होईपर्यंत बरोबरची माणसं शांत होती. मग एकाने येऊन सांगितलं तू कोणाशी बोलतोय कळतंय का मास्तरड्या तुला, कोण आहे. शाहू महाराज. हो म्हणला, तुम्हीच होय, तुम्हीच आम्हाला घालणार आणि तुम्हीच आम्हाला काढणार म्हणले. मग करतो म्हणले आता उद्यापासून. पण परतताना महाराजांच्या मनात हे आलं की अशा धाकदपटशाने नाही माणसं एकत्र येत, त्यासाठी बौद्धिक विकास व्हावा लागतो आणि तो झाला तरच ह्या सगळ्या भिंती गळून पडू शकतात. आणि म्हणून शिक्षण फार महत्वाचा असा विचार महाराजांनी केला. विठ्ठलरामजी शिंदेंनी लिहून ठेवलंय की प्राथमिक शिक्षण सक्तीचं करण्याचा संपूर्ण मोठा कायदा त्या काळात इंग्रजांच्या डोक्यावर बसून करून घेणं हे अत्यंत अवघड काम होतं. आणि दुर्दैवाचा भाग असा होता की हे प्राथमिक शिक्षण सगळ्याच जाती धर्मांसाठी सर्व वर्णांसाठी प्रमुख म्हणून केलं गेल्यानंतर त्याच्यावरनं प्रचंड मोठा गदारोळ झाला होता त्या काळात.
पुण्यामध्ये शनिवार वाड्यावरती लोकमान्य टिळकांपासून सगळ्यांनी विरोध करणारी सभा केली की काय गरज आहे बाकीच्या सगळ्यांनी शिकण्याची, आम्ही शिकलोय बास झालं. आणि याचा परिणाम पुढच्या सगळ्या काळामध्ये सातत्याने कोल्हापूरला भोगावा लागला. किंबहुना महाराजांनी जे 26 वर्षात काम केलं आणि जे काही अल्पायुषी ठरले त्याच्यामध्ये आडवं आलेलं किंबहुना करणारं सगळ्यात मोठं प्रकरण म्हणून मी आजही वेदोक्ताचा उल्लेख करू इच्छितो.